तुम्ही बाकी ते 17 वर्ष 12 वर्ष 10 वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये. या गोष्टींची गरज आहे का? आम्ही शिकलोच ना रे इथे. तुम्ही कधीतरी तुम्ही पण मराठी बंद जाता, कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला लागतं ना. ते काय शाळेत शिकून जातं काय? तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल. परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे? बरं, कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही, जी एका राज्याची भाषा आहे? मग माझे हेच प्रश्न आहेत ना. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी. की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या त्रिभाषा सूत्र? बरं, ह्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती. गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील. तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना. ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला. या आजच ठेचायला पाहिजे. ठीक आहे. आहेत माझ्याकडे नाव आहेत. विरोध होतोय, द्विभाषीच आम्ही लागू करणार असं ते म्हणतायत. शालींनी तर उघड विरोध केलेला आहे. तर त्यांच्या सकट आमच्यावरही द्विभाषिक असावे, त्रिभाषिक आग्रह नसावा असं आपण काय? पण मला असं वाटतं बघा, प्रश्न असा आहे, खाली बस. मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये सर्व राज्यांनी या गोष्टींना विरोध केलेला आहे. मी एक दाखला जर समजा तुम्हाला गुजरातचा दिलेला आहे तो तुमच्यासाठी काफी आहे, खूप आहे, बरोबर आहे. जर गुजरात सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत्ता कोणाची आहे, सरकार कोणाचं आहे, जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लादू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का लादत आहेत?